घेतलं, चप्पीवर रनिंग करतो. बस सरनं गिफ्ट दिले शूज. ब्रँडेड बूट नसले तर काय झालं, फक्त काळजात धग आणि मनगटात रग पाहिजे. यश तुमच्या पायावर लोटांगण घातल्या वाचून राहणार नाही. म्हणून मी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की त्याच्याकडे शूज घ्यायला सुद्धा पैसे नाही. या पठ्ठ्यानं सँडलवरच जवळपास 2000 पोरांमध्ये मैदान मारलंय. याचं धाडस आणि याच्या जिद्दीनं पोलीस दलालाही याची दखल घ्यायला भाग पाडलंय. छत्रपती संभाजीनगरचं राज्य राखीव पोलीस बलाचं मैदान. या मैदानात हजारो तरुण खाकीचं स्वप्न घेऊन उतरले होते. त्याच गर्दीत अकोल्याहून आलेला हा नितीन चौरेही एक होता. मैदानात धावणाऱ्यांच्या पायात महागडे शूज होते, पण नितीनच्या पायात साधी सँडल. ज्या सँडलवर लोक चालायलाही घाबरतात, त्या सँडलवर हा पठ्ठ्या 5 किलोमीटर धावलाय. 18 विश्व दारिद्र्यातून आलेल्या नितीनला साधं बूट घेणंही शक्य नव्हतं. पण नितीनची जिद्द बघा. त्यानं सँडलवरच सराव केला आणि प्रत्यक्ष मैदानात अवघ्या 18 मिनिटात 5 किलोमीटरचं अंतर पार करून दाखवलं. मैदानावर धावणाऱ्या याच जिद्दीकडे कमांडंट विक्रम साळी यांचं लक्ष वेधलं गेलं. वर्दीचा कडक बाणा असलेल्या या अधिकाऱ्याचं मन नितीनची मेहनत पाहून हेलावलं. साहेबांनी नितीनला जवळ बोलवलं, त्याची विचारपूस केली आणि त्याला तत्काळ नवीन कोरे शूज भेट म्हणून दिले. काय कृती होती सर, तुम्हाला का असं वाटलं की त्याला मदत केली पाहिजे त्या तरुणाला? इथे गट क्रमांक 20 वरणगाव SRPFची भरती चालू असताना 75,000 ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्यामध्ये काल 2,000 उमेदवार आम्ही फिजिकल टेस्टसाठी बोलवले होते. त्यावेळेस 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एका उमेदवार विदाऊट शूज सँडलवरती रनिंग कंप्लीट केली होती त्यानं, आणि ती पण कमी वेळात केली. म्हणून मी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की त्याच्याकडे शूज घ्यायला सुद्धा पैसे नाहीत. तर मी तात्काळ आमच्या स्टाफ आणि यांच्या मदतीने त्याला शूज प्रोव्हाइड केले आणि त्या उमेदवाराचा आनंद आणि आमची केलेल्या कृतीमुळे आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला. नितीनचा हा जज्बा पोलीस दलालाही भुरळ घालून गेला. सामान्य घरचा पोरगा अंगावर खाकी घालण्यासाठी किती रक्त आटवतोय हे पाहून त्यांचंही मन हेलावलं. पोलीस दलानं नितीनला शूज दिले. यामुळं नितीनही प्रचंड भावनिक झाला. नमस्कार, मी नितीन नत्तू चौरे, राहणार अंधार सांगवी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. काल माझं 9 तारखेला छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक 14ला ग्राउंड होतं. तर घरची परिस्थितीमुळे मी सँडल चप्पलवर 18 मिनटामध्ये आउट ऑफ राऊंड मारलं. माझी मेहनत बघून DCP साळी सरांनी मला शूज गिफ्ट दिले व सरांची मी मनापासून आभारी आहे व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची मी आभारी आहे. व असंच प्रेम व आशीर्वाद राहू द्या. मी माझं स्वप्न नक्की पूर्ण करेल. नितीनला मिळालेले शूज त्याच्या कष्टाचं फळ मिळाल्याची पोचपावती होती. आज नितीनकडे बूट आहेत. नितीननं सिद्ध करून दाखवलंय की यश हे पायातल्या बुटांवर नाही तर मनातल्या हिमतीवर अवलंबून असतं. नितीनची ही जिद्द आणि पोलीस प्रशासनानं दाखवलेली संवेदनशीलता याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.